अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला स्पेसएक्स कंपनीचा मालक असलेला त्यांचा मित्र एलॉन मस्क यांच्यामध्ये नवा वाद सुरू झालाय। ट्रम्प यांच्या विजयामध्ये मस्क यांचा मोलाचा वाटा होता असं मानलं जातंय। मात्र एका विधेयकाचं निमित्त झालं आणि दोघांच्या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला। नक्की काय झालं बघूयात हा रिपोर्ट। And I was worried about him because he's one of our great geniuses and we have to protect our genius. You know, we have to protect Thomas Edison and we have to protect all of these people. तो जीनियस आणि आपल्या जीनियसची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांचं केलेलं हे कौतुक। सत्तेत आल्यावर ट्रम्प यांनी आपल्या या मित्राला थेट सरकारमध्येच घेतलं आणि सरकारी कार्यक्षमता विभागाचं म्हणजे DOGEचं प्रमुख म्हणून नेमलं। पण आता दोघांमध्ये वादाचा भडका उडालाय। एलॉनला खूप मदत केली पण त्यानं निराशा केली अशी खंत ट्रम्प यांनी बोलून दाखवली आहे। I'm very disappointed in Elon. I've helped Elon a lot. He's not the first. People leave my administration and they love us. And then at some point they miss it so badly. And some of them embrace it and some of them actually become hostile. I don't know what it is. It's sort of Trump derangement syndrome. ट्रम्प यांच्या या फटकळ विधानानंतर मस्क यांनी सुद्धा एक्सपोज करून आपल्या एक्स मित्राला टोले लगावले। माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते आणि डेमोक्रॅट जिंकले असते। सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला 51-49 जागा मिळाल्या असत्या असा दावा मस्क यांनी केलाय। एकेकाळचे जिगरी दोस्त असलेले हे दोघं, या दोघांमध्ये एवढी खुन्नस वाढण्याचं कारण काय हे समजून घेऊया। त्याचं झालं असं, अमेरिकेत उद्योग वाढवण्यासाठी आणि कर्ज मर्यादेत वाढ करण्यासाठी ट्रम्प यांनी विधेयक आणलं। वन बिग ब्युटिफुल बिल अशा शब्दात ट्रम्प यांनी विधेयकाचं कौतुक केलं। पण या विधेयकाला मस्क यांनी कडाडून विरोध केला। त्याशिवाय इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठीच्या सवलती ट्रम्प सरकारनं रद्द केल्या। त्यामुळे टेस्ला कार बनवणारे मस्क भडकले आणि त्यांनी ट्रम्प प्रशासनाचा राजीनामा दिला। जेफ्री एपिस्टन हा अमेरिकेतला कुख्यात लैंगिक गुन्हेगार, त्याच्याशी संबंधित सीलबंद फाईल्समध्ये अनेक उच्चभ्रू व्यक्तींसोबत डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव होतं असा गंभीर आरोप मस्क यांनी केलाय। एवढ्या आरोपांच्या फैरी झाडून गप्प बसेल तो मस्क कसला? त्यानं ट्रम्प यांचे एपिस्टन सोबतचे व्हिडिओ सुद्धा शेअर केले। तसंच त्यानं त्याच्याच मालकीच्या एक्स या प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवावा का असा पोलही घेतला। अनेकांनी त्यावर हो असंही म्हटलं। त्यावर ट्रम्प पुन्हा चिडले। हा माझ्या विरोधात लोकांना भडकवतोय अशी त्यांनी त्याच एक्सवर पोस्ट केली। हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सोशल मीडियावर तुफान गाजतोय। #ट्रम्प वर्सेस मस्क हा हॅशटॅग तुफान ट्रेंडिंग झाला। मात्र हा पंगा मस्क यांना चांगलाच महाग पडला। टेस्लाचे शेअर्स एका दिवसात 14 ते 15% घसरलेत। टेस्लाची मार्केट व्हॅल्यू जवळपास $150 अब्ज कमी झाली। ट्रम्प आणि मस्क यांच्यातला हा राडा फक्त दोघांमधला राडा नाही, तर मस्क यांनी चीनमध्ये टेस्लाचा मोठा विस्तार केलाय। मेक अमेरिका ग्रेट अगेनच्या नादात असलेले ट्रम्प यांनी चीनी उत्पादनांवर मोठे आयात शुल्क लावण्याचं धोरण स्वीकारलं। या वादामुळे चीन अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढलाय। जागतिक राजकारणाचा हाही एक अँगल या सगळ्या संघर्षाला आहे। ट्रम्प विरुद्ध मस्क हा संघर्ष अजून संपलेला नाही। ट्रम्प यांचे विरोधक असलेले डेमोक्रॅट्स आणि सगळं जग सध्या तरी हा राडा गॅलरीत बसून बघतंय, पण याचा परिणाम जगाच्या बाजारावर पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे पुढे काय होतं त्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल। निलेश पने, पुढारी न्यूज।